काही लोकांचं म्हणणं असतं की कुंडल्या बघितल्या आमचं खूप चांगलं आहे, खूप चांगलं सांगतात ॲस्ट्रोलॉजर, पण आमचं काही होतच नाही. हां बरोबर आहे, तुमचं होत नाही आहे, तुमचे दिवस चांगले आहेत, ग्रहमान चांगले आहे, काही त्रास नाही आहे, पण तुम्ही किती प्रयत्न करताय, तुम्ही किती मार्ग शोधताय, तुम्ही किती कष्ट करताय, तर ते भेटेल ना. स्वामींनी आपल्याला सर्व काय दिले, पण ते आपण किती ते ग्रहण करतोय, किती काय करतोय ते आपल्यावरती असतं. तुम्ही कष्ट करताय मग तुम्हाला फळ भेटत नाही तर तुम्ही बोलू शकता, पण तुम्ही प्रयत्नच करत नाहीये आणि तुम्ही दुसऱ्यांना ब्लेम करता, फक्त तुम्ही म्हणता चांगलं झालं चांगलं, असं नाही होते. त्यामुळे आपल्याच प्रत्येकच देव आपल्याला येऊन सांगत नाही की तू हे कर ते कर. देव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, म्हणजे तुम्ही यूट्यूब रोल करताय, इन्स्टा रोल करताय, तुम्हाला तिथून कुठं ना कुठे संदेश भेटतात, तुम्हाला मार्ग भेटतो, या दुसऱ्याच्या अनुभवातून तुम्ही ते अनुभव घ्यायचा असतो आणि ते शिकायचं आणि ते फॉलो करायचं असतं. असं नाही की देव तुम्हाला येऊन प्रत्यक्ष येऊन सांगणार नाही आहे, कोणी येऊन प्रत्यक्ष सांगणार, कोणता साधू बाबा येऊन प्रत्यक्ष सांगणार नाही तुम्हाला की तू हा उपाय कर, किंवा तू नॉनव्हेज सोड, तू मटन मच्छी सोड, तू दारू सोड तर तुला हे देईल, असं नसतं. तू देवाचं कर नाही, तुमच्या आतून त्या भावना आल्या पाहिजे, तुमच्या बिलीव्ह पाहिजे, तुम्हाला कुठून ना कुठून संदेश भेटत असतो, कुठून ना कोणत्या मार्गाने तो भेटत असतो, तर तुम्ही किती अप्लाय करता, तुम्ही किती प्रयत्न करण्यासाठी, आणि तुम्ही रिक्स किती घेता. कोणत्या गोष्टीची प्रयत्न आहे थोडी रिक्सही घेतली पाहिजे, आणि रिक्स घेतल्याशिवाय कोणतेही कामही होत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा तेही महत्त्वाचं आहे. फक्त दुसऱ्यांना ब्लेम करून होत नाही की त्यांनी सांगितलं आणि होत नाही, असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक काम करताना तुम्ही स्वतः किती कष्ट करताय, किती प्रयत्न करताय, किती रिक्स घेता त्याच्यावर इम्पॉर्टंट आहे, आणि तुमची श्रद्धा विश्वास किती आहे स्वामींवर, हाही महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला नक्की चांगले रिझल्ट भेटतील, हे लक्षात ठेवा. श्री स्वामी.